महापुरुषांचा सहवास लाभल्यानंतर एखादी वास्तू केवळ वास्तू उरत नाही, तर ती बनते स्मृतीस्थळ. 1949 पासून 1954पर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास लाभलेली ही एक वास्तू, आणि ह्या वास्तूच्या आज आपण माहिती घेणार आहोत. तसे पाहिले तर संपूर्ण मावळ तालुक्याचेच बाबासाहेबांना मोठे आकर्षण होते. सह्याद्रीच्या कणखर कुशीत पहुडलेल्या या मावळच्या लोहगड, तुंग, तिकोना, राजमाची या गडकोटांच्या साक्षीने झालेला इतिहासही याला कारणीभूत होता. यापेक्षाही हजारो वर्षांपूर्वी इथल्या कातळात खोदलेल्या कार्ला, बेडसे, भाजे यांसारख्या बौद्ध लेण्यांनी मंतरलेला हा चैतन्यमय परिसरसुद्धा तितकाच हवाहवासा होता. आणि याच उद्देशाने डॉक्टर बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1948 रोजी तळेगाव येथील हरणेश्वर टेकडीच्या पायथ्याला असणाऱ्या अल्टिनो कॉलनीतील हा बंगला जागेसहित क्लिमेंट बरूक ऑफिक या पारशी गृहस्थाकडून खरेदी केला. घरात प्रवेश करताना डावीकडे गौतम बुद्धांची मूर्ती आहे. शांतीचे प्रतीक असलेली गौतम बुद्धांची ही मूर्ती प्रसन्न करणारी आहे. वास्तूमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्या खोलीत सध्या एक अभ्यासिका आहे. तरुणी इथल्या शांततेत अभ्यास साधना करत असतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ह्याच हॉलमध्ये बाबासाहेबांनी वापरलेल्या विविध वस्तू आहेत. ह्यामध्ये लाकडी टेबल, कपाटे अशा अनेक वस्तू आहेत. बाबासाहेबांच्या काळातील अनेक तसबिरी इथे पाहायला मिळतात. ह्यामध्ये भारताची राज्यघटना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द करताना, कायदा मंत्रीपदाची शपथ घेताना, पुणे करार असे अनेक फोटो आहेत. हॉलमधील लगतच्या खोलीत आणखी एक लक्ष वेधून घेणारी मूर्ती आहे. ती म्हणजे गौतम बुद्धांची धातूची मूर्ती. इथेच जवळ बाबासाहेबांचे कार्यालय आहे. इथे बसून बाबासाहेबांनी किती महत्त्वाचे कायदे अभ्यासले असतील, बनवले असतील, ज्यांनी ह्या देशाला दिशा दिली. इथे बाबासाहेबांचा एक अर्धाकृती पुतळा आहे. पांढऱ्या रंगातील हा पुतळा इतर पुतळ्यांतून खूप वेगळा भासतो. वास्तूच्या शेवटच्या खोलीमध्ये भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आहे. अनेक बांधव इथे प्रार्थना करत होते आणि त्यांना आशीर्वाद देणारी गौतम बुद्धांची ती मूर्ती त्या क्षणात सजीव वाटत होती.
या वास्तूचं एक ऐतिहासिक महत्त्व असंही आहे की 14 एप्रिल 1951 रोजी बाबासाहेबांचा 60वा वाढदिवस या वास्तूमध्ये झाला होता आणि त्याच दिवशी शेड्युल्ड फेडरेशनची बैठकसुद्धा या वास्तूमध्ये झाली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त टीम मराठवाडाकडून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.